नमस्कार, मी निकिता. LS मराठीमध्ये आपलं स्वागत. पाहुयात महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षण आंदोलनातील मृतांच्या वारसांना मदत जाहीर. 8 जिल्ह्यातील 34 व्यक्तींच्या कायदेशीर वारसदारांना मदत जाहीर. 10 लाख रुपयांप्रमाणे 3,40,00,000 रुपये मंजूर. आमच्यातील सर्व वाद मिटले. वाद नव्हतेच, मतभेद होते, ते दूर झालेत. संजय शिरसाट यांची माहिती. एका गाडीमध्ये प्रवास करून संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांना झाला आनंद. निवडणुकीत उभं राहण्याचा सर्वांना अधिकार. शरद पवारांनी आदेश दिला, तो मान्य केला. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची माध्यमांना माहिती. औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी लढत होणार. ही निवडणूक आता महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरणार. कल्याण काळे यांचं वक्तव्य. महायुतीत अधिक वाटा हवा. RPIची प्रतिनिधित्वासाठी जोरदार मागणी. MLC पासून समित्यांपर्यंत प्रतिनिधित्व द्या. RPIचा महायुती सरकारला इशारा. पुण्याच्या खानवेनगर परिसरात नवीन सिलेंडर जोडत असताना नोझलमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती. गॅस आगीच्या संपर्कात येताच जोरदार स्फोट होऊन घराला आग. एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी. नाशिकच्या मालेगावात 4 सराईतांना अटक. पवारवाडी पोलिसांची कारवाई. 3 जिल्ह्यातून चोरी केलेल्या 20 लाखांच्या 24 दुचाकी जप्त. जुन्नरच्या आंबेगावात ITI वर्गातील विद्यार्थ्याने विद्यार्थ्याचा चाकूने भुसकून केला खून. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ. पुढील तपास पोलिसांकडून सुरू. जागतिक पर्यावरण दिनाला चाकणचा ओढा प्रदूषणाच्या विळख्यात. सांडपाणी, प्लास्टिक आणि दूषित पाण्याने भामा नदी धोक्यात. लातूरच्या जळकोटमध्ये मान्सूनपूर्व पावसाचा फटका. शहरातील दुकानात शिरलं नाल्यातील घाण पाणी. तिरुका येथे शेतकऱ्याच्या घरातील संसारोपयोगी साहित्याचं नुकसान. या होत्या महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी.